स्टुडंट्स, वेलकम टू द आकार अकॅडमी. आज आपण इथे PYQs डिस्कशनला आलेलो आहे. त्यातल्या त्यात आपण सब्जेक्ट स्पेसिफिक PYQs घेतो आहे. म्हणजे भूगोलाचं वेगळं, इतिहासाचं वेगळं, राज्यशास्त्राचं वेगळं. या प्रकारे जे आहे आपण जेवढेही कोर टॉपिक्स आहेत, स्पेशली आपण आज इथे भेटलो आहे कंबाईनच्या याच्यासाठी. दुय्यम सेवा, जी महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब ची परीक्षा होती, दॅट इज ग्रुप बी जे म्हटलं जातं. आता जशी की कंबाईन झाले ग्रुप बी आणि ग्रुप सी ची प्रिलिम्स, त्यावेळेला जे होती सेपरेट असायच्या सगळ्यांच्या मेन सगळ्या प्रिलिम्स. तर त्याच्या डिस्कशनसाठी स्पेशली त्यात मी भूगोलच्या डिस्कशनसाठी आली आहे तुमच्या पुढे. सो लेट्स स्टार्ट. आता टोटल जे कंबाईनची जी स्ट्रॅटेजी आहे, कंबाईनला प्रश्न किती असतात? कंबाईनला टोटल जर आपण विचार करता तर कंबाईनमध्ये टोटल जे आहे तुम्हाला 15 प्रश्न येतात. किती? 15 प्रश्न येतात. आज हा 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. त्यातल्या त्यात 15 प्रश्न जे आहेत ते तुमचे भूगोलाचे आहे. किती आहेत? 15 प्रश्न भूगोलाचे. आता भूगोलाला पण आपण थोडं अजून सविस्तर त्याला आपण डिवाइड करूयात. मेन कंबाईन मध्ये ग्रुप बी परीक्षामध्ये जी आहे, इट इज लाईक अन क्लरिकल पोस्ट आहेत मोस्टली एक. सो तिथे जे आहे तुम्हाला MCQ बेस्ड आहे, सिंगल लाइनर मेजरली आहे, मॅच द पेअर जास्त येतात आणि क्वचित मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स येतात. मॅक्सिमम इथे सिंगल लाइनर प्रश्न असतात तुमचे. सो 15 पैकी तुमचे जे प्रश्न आहेत मेजरली 7 ते 8 किंवा 9 पण कदाचित जे आहेत प्रश्न तुमचे जे महाराष्ट्राच्या भूगोलातून येतात. म्हणजे 15 पैकी 9 प्रश्न जातात महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये, तर 6 प्रश्न कुठे जातात तुमचे? 6 ते 7 प्रश्न भारताच्या भूगोलामध्ये. आणि कधी कधी चुकून एखाद प्रश्न प्राकृतिक भूगोलावर आला तर आला, नाही तर मॅक्झिमम जो पोर्शन आहे, भर जे आहे कंबाईनचं भूगोलामध्ये ते महाराष्ट्रामध्ये आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये काही ठराविक टॉपिक्स आहेत, ते शेवटीला आपण डिस्कस करूयात. आणि त्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट टप्पा जो ह्या परीक्षेमध्ये भूगोलमध्ये पास करण्याचा आहे, दॅट इज युअर भारताचा भूगोल, दॅट इज इंडियन जिओग्राफी. सो लेट्स स्टार्ट. आपण क्वेश्चन्स बघूयात. जसे की 24 मार्च 2019 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती प्रिलिम्स. आधी कंबाईन्स एकच असायची, त्यात मेजरली 3 पोस्ट असायच्या. आता 4 पोस्ट आहेत कंबाईन ग्रुप बी मध्ये आणि ग्रुप सीच्या 5 ते 6 आहेत. तर पहिला आपण क्वेश्चन बघूयात काय आहे. पहिला क्वेश्चन आहे की खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडे जो आहे तालुका कुठला आहे? आता आपल्याला सगळ्यात पहिला प्रथम याच्यासाठी एक माहिती पाहिजे की काय बाब माहिती पाहिजे की महाराष्ट्राचा नकाशा आपल्याला माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? महाराष्ट्राचा नकाशा. जे तुम्हाला दिसतात टोटल किती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स आहेत? टोटल 6. पहिला कोकण, हा जो पट्टा आहे तो काय दिसतोय तुम्हाला? कोकण दिसतोय. हा पट्टा जो आहे हा पुण्याचा आहे. तिसरा हा नाशिकचा पट्टा आहे, ज्याला आपण जर राजकीय याच्यामध्ये ना डिवाइड करता प्रादेशिक मध्ये जातो म्हटलं तर त्याला आपण खानदेश म्हणतो, याला देशचा एरिया म्हणतो, याला कोकण म्हणतो. आणि हा मराठवाडाचा एरिया, ज्याला आपण औरंगाबादचा राजकीय रिजन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन मध्ये कन्सिडर करतो. हा 5वा आहे अमरावती आणि 6वा आहे नागपूर. तर महाराष्ट्रामध्ये टोटल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स किती आहेत? 6. त्यापैकी तुम्हाला एक प्रश्न काय विचारला आहे? पुण्यावर विचारला आहे. म्हणजे कुठे? इथे तुम्हाला प्रश्न विचारला आहे, पुण्यामध्ये विचारला आहे. त्यातल्या त्यात पुण्यामधले सातारा, सांगली, कोल्हापूर न सोडता पुण्याचा मॅप मधला अजून बेसिक तालुका विचारला गेला आहे. तर यावेळेस प्रश्न तुम्हाला पुण्याच्या तालुक्यांवर सगळ्यात उत्तरे कुठला, दक्षिणेकडे कुठला, हा आला आहे. पण नेक्स्ट टाइम असं नाही आहे की फक्त पुण्यावरच प्रश्न येतात. तुम्ही 6चे 6 डिव्हिजन्सचे सर्वात उत्तरेकडचा भाग आणि सगळ्यात दक्षिणेकडचा भाग लक्षात असायला पाहिजे. आणि ठळक जे तालुके आहेत ते पण लक्षात असू द्या तुम्ही. तर आपण पुण्याचे जिल्ह्यात बघूयात. पुणे जिल्ह्यांमध्ये तालुके सगळ्यात उत्तरेस कोण आहे? जुन्नर आहे. आणि सगळ्यात खाली कोण आहे जर विचार केलास तर भोर आहे. अजून कुठले कुठले तालुके आहेत? आंबेगाव, खेड, मालवण, मुळशी, पुणे, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, आंबेगाव, वल्हे आणि पुरंदर.
अशा प्रकारे टोटल किती आहेत तुमचे तालुके? 14. आणि 14 तालुके असणारे जिल्हे किती? असे विविध प्रकारचे तुमचे प्रश्न बनतात. तर 14 तालुके असणारे जिल्हे कुठले कुठले आहेत? पहिलं पुणे, दुसरं अहमदनगर, तिसरं नागपूर आहे आणि चौथं दॅट इज अमरावती. तर अशा प्रकारे चारही जागी जे आहेत, नाप म्हणून त्याचं शॉर्टकट येतो, तर ह्या चारही जागी जे आहेत तुमचे 14 तालुके आहेत. किती? 14 तालुके. त्यातला त्यात तुम्हाला पुण्याचा हा प्रश्न विचारला आहे, म्हणून इथे उत्तर काय येणार आहे? इथे उत्तर तुमचं जुन्नर येणार आहे, की सगळ्यात उत्तरेस मोस्ट नदन मोस्ट तालुका पुण्यात जिल्ह्यामध्ये कुठला आहे? तो आहे जुन्नर. येस. आता जसं ही थोडीफार माहिती आहे त्याच्याबद्दलची आपण काढलेली, की महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये 14 तालुके आहेत. 14 तालुक्यामध्ये पण 4 डिव्हिजन्स केले आहेत आपण, एक भोरचा, एक पुण्याचा, एक शिरूरचा आणि मालवणचा. अशा प्रकारे वेगवेगळे, जसं तुम्ही पुण्याला पीएमसी, पिंपरी चिंचवड, हवेली वगैरे असले एरिया ऐकले असतील, तर तालुक्यांमध्ये पण अजून विभागणी करण्यात आली आहे, सब डिव्हिजन्स केले आहेत. येस. आता आपण दुसरा प्रश्न बघूयात. दुसरा प्रश्न म्हणतो कशावर आहे? सेकंड प्रश्न जो 42 नंबरचा आहे, विच इज द लार्जेस्ट रिव्हर बेसिन ऑन द महाराष्ट्र प्लॅटू. मेन म्हणजे नदी प्रणालीवर तुमचा प्रश्न आहे. हा नदी प्रणालीवर प्रश्न आहे. त्यातल्या तुम्हाला 4 नद्या दिल्या आहेत, तापी, कृष्णा, भीमा, गोदावरी. ह्या 4ही नद्यांबद्दल तुम्ही अगदी सविस्तर, अगदी विस्तारपूर्वक चांगल्याने वाचायला पाहिजे, बिकॉज यातल्या यात गोदावरी सगळ्यात महाराष्ट्रासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण त्याचा साठा 50% साठा कुठे आहे? तो महाराष्ट्रात आहे. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे भीमा. भीमा उपनदी आहे कृष्णाची, पण आपण त्याला सेपरेटली का वाचतो? कारण की त्याचा सगळ्यात जास्त एरिया व्यापलेला महाराष्ट्रात आहे, म्हणून आपण भीमेला सगळ्यात जास्त वाचतो, कृष्णाची उपनदी असून. सगळ्यात हा नदी प्रणालीचा प्रश्न आहे तुमचा. त्यांनी विचारलं तर सगळ्यात जास्त मोठा जो नदी खोरे कुठले कुठले आहेत, तर 50% नदी खोरे कोणाचे आहेत? इथे मॅपने कळत असेल तुम्हाला, इथे दिसतोय हे मॅप. हा गोदावरीचा पट्टा आहे, हा तापी आहे, हा तापी, हा गोदावरीचा आहे व्यापलेला खोरा, हा कृष्णाचा व्यापलेला खोरा आहे, आणि हा जो आहे सगळे वेगळ्या वेगळ्या अजून दुसऱ्या नद्याच्या कोकण नद्या आहेत त्या, आणि वरचा थोडा पट्टा जो आहे तो नर्मदा. तर सगळ्यात जास्त महाराष्ट्राने व्यापलेला कुठला आहे? तो आहे गोदावरी. इथे दिसतंय तुम्हाला, गोदावरीनी 50% व्यापलेला आहे, कृष्णाने 22% व्यापलेला आहे, तापीनी 17%, तर नर्मदाने फक्त 0.4% जे आहे महाराष्ट्राच्या पूर्ण फिजिकल याच्यावर व्यापलेला आहे. तर इथे तुम्हाला प्रश्न होता की गोदावरीबद्दल अजून आपण थोडी माहिती घेऊयात, की गोदावरी जी आहे ती कुठून कुठून वाहते, किती टक्केवारी वाहते, त्याचा सोर्स काय आहे, ती कुठपर्यंत वाहते, अरबी समुद्रात मिळते की बे ऑफ बेंगॉलमध्ये मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात त्याच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत, राईट फ्लोईंग, राईट बँक ट्रिब्युटरीज आणि लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज. आता गोदावरीचं सगळ्यात उगमस्थान कुठे आहे? ते आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर जे आहे ते कुठल्या माउंटेन्सवर आहे? ते ब्रह्मगिरीच्या माउंटेन्समध्ये आहे. 10% इंडियाच्या जो भौगोलिक एरिया आहे त्याच्यापैकी गोदावरी रिव्हर 10% स्वतः ड्रेन करते बे ऑफ बेंगॉलमध्ये, आणि ती 7 राज्यांतून जाते. किती राज्यातून जाते? 7 राज्यातून. महाराष्ट्रात ती ऑलमोस्ट 50% आहे, ऑलमोस्ट दिसतंय तुम्हाला. तेलंगणामध्ये जी आहे ती 20%च्या जवळपास आहे. छत्तीसगडमध्ये 10%, एमपी मध्ये 10%, ओडिशामध्ये 5%, आंध्रमध्ये 3%, कर्नाटका आणि पुडुचेरी. ते अशा प्रकारे 7 राज्यांमधून जी आहे तुमची गोदावरी वाहते. त्यातल्या त्यात 50% कुठे वाहते? ती महाराष्ट्रात. म्हणून ती आपल्यासाठी सगळ्यात प्रमुख दक्षिण गंगा म्हणून त्याला ओळखली जाते. महाराष्ट्रासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट नदी आहे. सो यावेळेला उत्तर काय होणार आहे तुमचं? सगळ्यात मोठी कुठली आहे? भीमा, कृष्णा, तापी की काय? तो गोदावरी दुसरं तुमचं उत्तर असणार आहे 42 साठी. आता तिसरा प्रश्न बघूयात आपण. हा जो गोदावरीचा मॅप दाखवला आहे, वेनगंगा, पेनगंगा, पूर्णा, मांजरा, प्रवरा, ते विचारतात तुम्हाला लेफ्ट बँक ट्रिब्युटरी कुठली, राईट बँक ट्रिब्युटरी कुठली. तर हा सगळे प्रश्न येतात अशा प्रकारचे.
येस. आता तुमचा तिसरा प्रश्न येतो, व्हॉट इज द ईस्ट वेस्ट लेंथ, म्हणजे महाराष्ट्र पठाराची पूर्व आणि पश्चिम लांबी किती आहे. काय महाराष्ट्राची जी ईस्ट आणि वेस्ट लेंथ आहे महाराष्ट्र प्लॅटूची किती आहे, हा प्रश्न आहे. तुम्हाला 4 आकडेवारी दिली आहे, 750, 850, 650, 550. सो इथे आता तुमचा एक नदी प्रणालीवर प्रश्न झाला, पहिला तालुक्यांवर प्रश्न झाला, मॅपिंगवर प्रश्न झाला. तिसरा जो आहे तो आता तुम्हाला फिजिकल डिव्हिजन ऑफ महाराष्ट्र, प्राकृतिक महाराष्ट्रावर प्रश्न येतोय हा, की ईस्ट टू वेस्ट लेंथ महाराष्ट्र प्लॅटू किती आहे म्हणून. हे तर किती दिलंय 750, म्हणजे तुमचा विस्तार विचारला गेला आहे प्लॅटूचा, अख्ख्या महाराष्ट्राचा नव्हे. काय विचारलंय, प्लॅटूचा विचारलंय. जर भारताचा विचार करता आपण 7 भागामध्ये आपल्याला भारताला जे फिजिकल डिव्हिजन केलं आहे त्यातला त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे पेनिन्सुलर प्लॅटू. काय पेनिन्सुलर प्लॅटू जो हा आहे, डेक्कन भूभाग ज्याला म्हटलं जातं आपण, त्याचा आपण बघूयात. हा डेक्कन भूभाग आहे. डेक्कन कर्नाटका, आंध्रा, तेलंगणा, महाराष्ट्र, थोडंफार केरला यांनी व्यापलेला आहे. आता महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलमध्ये काय म्हणतं की आपला महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल 3 भागात डिवाइड झाला आहे. एक आहे सह्याद्री पर्वत, वेस्टर्न घाट ज्याला म्हटलं जातो, मग डेक्कनचा प्लॅटू जो पठार म्हणतो महाराष्ट्राचा आपण, आणि तिसरा म्हणजे कोकणचा पट्टा, कोकण हे. सो या प्रकारे आता आपण डेक्कन बद्दल थोडंसं बघूयात. आता डेक्कन काय आहे. डेक्कन प्लॅटू जे आहे महाराष्ट्राच्या फिजिकल मध्ये किती टक्के त्याची टक्केवारी आहे, 90%. म्हणजे सगळ्यात जास्त महाराष्ट्र प्लॅटूजनी व्यापलेला आहे. ना कोकणनी, ना कोकणच्या भागानी, ना तुमच्या पर्वतरांगांनी. तर सगळ्यात जास्त कशाने भागितलंय, पठारांनी, पठारनी व्यापलं आहे. त्यातला त्यात सह्याद्री माउंटेन्स जे आहेत, जर तुम्ही गडचिरोलीचा विचार करता आणि तिलाडी सातपुडा पर्यंत 50 किलोमीटर पर्यंतचं जे आहे ईस्ट टू वेस्ट, त्याचं काय आहे, ईस्ट टू वेस्ट जे आहे तुमचं विस्तार तुम्हाला विचारलाय. तुमचा प्रश्न इथे तुम्हाला सापडला असेल की त्यांनी काय विचारलं, विस्तार ईस्ट टू वेस्ट काय आहे तुमचं. मग महाराष्ट्र प्लॅटूने किती एरिया व्यापलेला आहे, 276 लाख हेक्टर एरिया व्यापलेला आहे. त्याला आपण डेक्कन ट्रॅप म्हणून ओळखला जातो. त्याची जाडी जी लावाच्या उद्रेकाने जी झाली आहे माउंटेन्स, जसं जसं सह्याद्री पर्वताकडून तुम्ही ईस्टकडे जात असता विदर्भाकडे, तर त्याची पातळी थोडी जाडी जी डेक्कन प्लॅटूची पातळी आहे ती लेअर जी आहे ती पतली पतली होत जातं जरा. आणि हाईट पण ह्या प्लॅटूची, डेक्कन प्लॅटूची कशी, जशीच तुम्ही पश्चिम पासून पूर्वकडे येता तर कमी कमी होत जाणार. काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. महाराष्ट्र प्लॅटूला पण आपण 2 भागामध्ये डिवाइड करतो. एक आहे वेस्टर्न प्लॅटू, दुसरा आहे ईस्टर्न प्लॅटू. वेस्टर्न प्लॅटू मात्र पूर्ण फ्लॅट ना असतात, त्याच्यामध्ये माउंटेन रेंजेस आणि रिव्हर्स आहे. आणि तेच तुम्ही ईस्टर्न पठाराचा विचार करता तर तो पूर्ण प्लेन आहे, जो एरिया आहे भरपूर प्लेननी व्यापलेला आहे. तर मला वाटते भरपूर सविस्तर माहिती तुम्हाला मिळाली असेल की डेक्कन प्लॅटू काय आहे. त्यातला त्यात डेक्कन प्लॅटू 3 प्राकृतिक महाराष्ट्राचे जे भूभाग आहे त्याला कसं डिवाइड करतो. तर तुमचं उत्तर काय इथे 750. लेंथ किती येते तुमची, किती येते तुमची 750. येस. आता 44 क्रमांकाचा प्रश्न आहे तुमचा. आता तुम्हाला इथे काय विचारलं आहे, इथे काहीतरी तुम्हाला प्राण्यांचे नाव दिले आहेत आणि एके प्रकडी जे आहे ते तुमची त्याची प्रजाती दॅट इज ब्रीड दिली आहे की कुठले गीर, देवणी अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे आहेत त्यांचं. तर तुम्हाला म्हशी, शेळी, मेंढी आणि गायींचे प्रकार विचारले आहेत. काय नावं आहेत ते महाराष्ट्रामध्ये स्पेशली जे काय असतील तर तुम्हाला सिंपल जोड्या लावायला हा प्रश्न दिला आहे. हा तुमचा प्रश्न जो आहे तो कृषी अंतर्गत येतो. कृषी मधला हा एक प्रश्न जाणार आहे तुमचा. असे वेगळे वेगळे प्रकारचे तुम्ही बघितलेच असतील, खंजेर, बारागूर, गीर, हरियाणा, थापर, सिंधी, साहिवाल, ओंगोल, हे असे वेगळे वेगळे प्रकारचे जे गाय आहेत हे.
तर इथे तुमचं जे उत्तर आहे, इथे जे तुमचं उत्तर आहे ते आहे 3ऱ्या नंबरचं उत्तर आहे तुमचं. म्हणजे जी गाई आहे, गाई कुठली आहे, गीर नावाची गाय आहे तुमची ही. सर जसं तुम्हाला इथे जोड्या लावायला म्हटलं आहे, तर गाईचं जे आहे आपलं 3ऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे. कुठल्या प्रकारची गाय आहे आपली, गीर ही गाईचं नाव आहे, ब्रीड आहे ती. मग म्हशी जी आहे ती म्हशी काय नाव आहे त्याचं, मेहसराना एक नाव आहे. मग तुमचं शेळी, शेळीचं कुठलं आहे, जमुनापुरी हे शेळीचं नाव आहे. आणि मेंढी दॅट इज गड्डी म्हणून त्याचं नाव आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लावायच्या होतं. गाईचं उत्तर जे आहे ते 2 आहे, तुमचं म्हशींचं जे उत्तर आहे ते 1 जाणार, आणि शेळींचं जे उत्तर आहे ते 4, आणि मेंढी जे आहेत त्या 3. तो 2 1 4 3 उत्तर जे क्रमांक 44चं काय आहे, 3रं आहे तुमचं. तर फार सिंपल प्रश्न आहे हा कृषीमधला. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. दॅट इज जोड्या लावा विचारला आहे तुम्हाला. आता इथे स्थलांतर शेतीबद्दलचं विचारलंय तुम्हाला. काय विचारलं आहे, स्थलांतर शेतींचे नाव विचारले आहे. आता भारताचा भूगोलामध्ये हा नाव येणार की त्याला वेस्टर्न घाटमध्ये, मेघालयमध्ये, MP मध्ये, ओडिशामध्ये अशा वेगळ्या वेगळ्या नावांनी जे शिफ्ट ॲग्रिकल्चर केली जाते. शिफ्ट ॲग्रिकल्चर म्हणजे काय, जे आधीची जी अनुसूचित जमाती होते, जे ट्रायबल लोक होते, ते लोक त्यांची एक फिक्स जागा नसायची, राहायची. त्यांना प्रॉपर एक कृषी आणि ॲग्रिकल्चर जमत नव्हता, म्हणून ते काय करायचे, एक पट्टा घ्यायचे, एका पट्ट्याला पूर्ण तिथलं जे वन आहे राख करून टाकायचे, जाऊन टाकायचे त्याला, आणि तिथे शेती करायचे. मग काही वर्ष तिथून शेती शिफ्ट करून दुसऱ्या जागी जायचे, परत तोच जो हेच चालत असते, म्हणजे शिफ्ट कल्टिवेशन याला म्हटलं जातं. म्हणजे आपली कृषी जी आहे ती चेंज करत जात आहे, ती कृषीचा जो भूभाग आहे त्याला. तर वेगळ्या वेगळ्या नावांनी याला ओळखले जाते. आता याचा जो उत्तर क्रमांक आहे 42 आहे. 45चं जे आहे ते 2 आहे. वेस्टर्न घाटमध्ये त्याला काय म्हटलं जातं, कुमारी म्हटलं जातं. मेघालयमध्ये काय म्हटलं जातं, झूम म्हटलं जातं. आसाम, मेघालयमध्ये झूम म्हटलं जातं. मध्य प्रदेशमध्ये त्याला पेंढा म्हटलं जातं, आणि ओडिशामध्ये मात्र त्याला पोडू म्हटलं जातं. काय म्हटलं, पोडू म्हटलं जातं. आता आपण अजून दुसरं नाव बघूयात त्याला काय काय. वेस्टर्न घाटमध्ये कुमारा, ओडिशामध्ये याला काय म्हटलं जातं, अजून ओडिशामध्ये जे आहे त्याचं नाव जे आहे ते पुंबा आहे. दीपा छत्तीसगडमध्ये म्हटलं जातं. पमलू मणिपूरमध्ये म्हटलं जातं. झूम जे आहे जेवढेही नॉर्थ ईस्टच्या रिजनमध्ये त्याला म्हटलं जातं. खीर हे हिमालयन बेल्टमध्ये म्हटलं जातं, आणि कुरुवा हे झारखंडमध्ये म्हटलं जातं. तर यावेळेस आपल्याला याच्यातून फक्त काय विचारले आहेत, MP, ओडिशा, वेस्टर्न घाट, नॉर्थ ईस्टचं विचारलंय. पण येणाऱ्या आगामी काळामध्ये याच्यामधून कुठलंही आम्हाला शिफ्ट कल्टिवेशन विचारू जाऊ शकते. कसे कसे भारतामध्ये घेतले, तर हा भारतातल्या भूगोलाचा आपण पहिला प्रश्न बघितला. मग 46 क्रमांकाचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट महाराष्ट्राचा कुठला आहे, की सगळ्यात हायड्रो लार्जेस्ट प्रोजेक्ट कुठला आहे तुमचा. सो 4 नावं दिली आहेत तुम्हाला. महाराष्ट्रात खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कुठला, जलविद्युत प्रकल्प कुठला आहे, तर 4 नावं दिली आहेत. 3 नावं दिली आहेत, खोपोली, कोयना. त्यातल्या त्यात उत्तर पोहोचण्याचा पहिले आपण हे बघूयात. महाराष्ट्राची ऊर्जा संसाधनांमधला हा प्रश्न आहे. ऊर्जा संसाधनाला आपण 2 भागामध्ये डिवाइड करतो. एक आहे रिन्युएबल एनर्जी, दुसरी आहे नॉन रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल अक्षय ऊर्जा म्हणजे काय, जे एकव्या ती संपली त्याला आपण रिजनरेट करू शकतो, परत त्याला ती जन्माला येऊ शकते, बॉर्न होऊ शकते, त्याला म्हणतो रिन्यू होणे. रिन्युएबल एनर्जीचे टाइप्स काय, भरपूर वेळ GS4 मेन्समध्ये कंबाईनमध्ये प्रश्न विचारला आहे. एक आहे हायड्रो पॉवर जलविद्युत, एक आहे पवन, मग आहे जिओथर्मल भूभाग, मग आहे सौर्य, बायोमास, टायडल, पवन. अशा प्रकारचे जे आहेत हे कशामध्ये येतात, तुमच्या रिन्युएबल एनर्जीचा हा भाग आहे. त्यातल्या त्यात आता आपल्या प्रश्नाकडे बघूयात आपण. आपला प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये
सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प कुठला है ना, हा प्रश्न होता. तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प जो आहे तो आहे कोयना. काय आहे? कोयना. कोयना ही कोयना नदीवर आहे. कोयना नदी जी आहे ती कोणाची उपनदी आहे? ती कृष्णाची उपनदी आहे. त्याची जो त्या प्रोजेक्टचा टोटल कॅपॅसिटी किती आहे? 1960 मेगावॉटची कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये 4 स्टेजेसमध्ये ह्या पॉवर जनरेशन केला जातो याच्यामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये कोयना नदी जी आहे, कोयना डॅम, त्याला भाग्यलक्ष्मी म्हटली जाते महाराष्ट्राची. काय म्हटलं जाते? भाग्यलक्ष्मी. कारण मेजर सोर्स जो आहे हायड्रो जलविद्युत सोर्स कुठून येतो? आपला कोयना मधून येतो. आणि मेजरली याच्यामध्ये 2 टायगर रिझर्व्स आहेत. एक सह्याद्री टायगर रिझर्व्ह आहे, एक जस्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन. दुसरं आहे कोयना वाईल्ड लाईफ सेंच्युरी. आणि त्यातल्या त्यात हा फ्लड कंट्रोल करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. काय? फ्लड कंट्रोल करण्यासाठी. आणि मेजर मल्टी प्रोजेक्ट डॅम आहे. मल्टी प्रोजेक्ट डॅम आहे आपल्या महाराष्ट्रातला. आणि त्यातल्या त्यात कुठे? ते सातारा जिल्ह्यामध्ये पडतं कोयना डॅम, दॅट इज कोयना रिव्हरवर. तर आपलं 46 क्रमांकाचं उत्तर काय असणार आहे? आपलं दुसरं, दॅट इज महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प कुठला आहे? तो आहे कोयना. तो कुठला आहे? कोयना. आणि बाकी पण आपण प्रकल्प बघून घेऊयात. फक्त नावं तरी नोट डाऊन करूयात आणि कुठल्या नदींवर आहेत तेवढं तरी आपल्याला माहिती असायला पाहिजे. जायकवाडी जो डॅम आहे तो गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. ऍटलीस्ट तुम्ही तेवढं तर नोट डाऊन करून घ्या. कोयना डॅम जो आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये आहे. विल्सन डॅम जो आहे तो भंडारदरा म्हणून पण ओळखला जातो. अनेकदा प्रश्न आला याच्यावर, अनेकदा प्रश्न आलेला आहे. तो अहमदनगर जिल्ह्यावर आहे. राधानगरी मात्र हे भोगावती नदीवर कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आहे. मुळा डॅम जे आहे ते मुळा नदीवर पुणेमध्ये आहे. धोम जो आहे तो कृष्णा नदीवर सातारामध्ये आहे. भातसा जे आहे हे ठाण्यामध्ये कोकण नद्यातला एक भाग आहे. गिरणा जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. गिरणा. वैतरणा आपल्याला प्रश्न विचारला तो वैतरणा आणि कोयना आपल्याला हे 2 ऑप्शन्स दिले होते. लक्षात आहे? वैतरणा कुठे आहे? वैतरणा नदी पालघरमध्ये येते. कोकण नदी आहे ही. आणि पवना जे डॅम आहे, पवना रिव्हर हे पुण्यामध्ये सिच्युएटेड आहे. तर वेगळ्या वेगळ्या तुमचे बाकी डॅम्स आणि हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स पण याच सोबत येऊन गेले आहेत. होपफुली कळायला असेल, सगळेजण नोट डाऊन करून घ्यायला. येस. आता 47 7वा क्रमांकाचा प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ माउंटेन्स इन महाराष्ट्र फ्रॉम नॉर्थ टू साऊथ इज करेक्ट. हा अनेकदा भरपूरदा जो प्रश्न आहे रिपीट झाला आहे तुमचा, की ते भरपूर वेळा तुम्हाला म्हणतात दक्षिणेकडून उत्तरेकडे, उत्तरेकडे दक्षिण म्हणजे काय? पर्वत रांगांवर प्रश्न आहे. काय आहे? पर्वत रांगांवर हा प्रश्न आहे. हे कधी कधी एलिमिनेशन मेथड पण कामी येतं आणि कधी कधी तुम्हाला फार सोप्पा असेल, माहिती असेल तर डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता. इथे मला वाटतं की एलिमिनेशन फार सोपं आहे. विचारलं काय आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलं आहे. सगळ्यात पहिला तर आपण मॅप बघूयात. इथे आता तुम्हाला मॅपच्या द्वारे मी सांगते कुठे कुठे काय काय गोष्टी आहेत. सगळ्यात पहिला इथे कुठली रांग येते? सातपुडा. सातपुडा पर्वतरांग. त्यानंतर सातमाला अजिंठाची रांग येतं. मग हरिश्चंद्र बालाघाटची रेंज येते. त्यानंतर शंभू महादेवची रेंज येते. तर असे करून सगळ्यात पहिला सातपुडा, सातमाला, हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेव. तर हा सिक्वेन्स त्यांनी तुम्हाला तिथे लावायला लावलाय, जो फार सोपा आहे. येस. तर आपलं उत्तर काय जाणार आहे याच्यामध्ये? जे आहे दुसरं. सगळ्यात पहिला आपण कुठलं पाहिलं? अजंठा, सातमाला, हरिश्चंद्र, शंभू महादेव. सगळ्यात पहिले शंभू महादेव आहे का? नाही. एलिमिनेशन मेथडमध्ये पहिला उत्तर रॉंग जातं. सातमाला आहे का? आणि त्याच्यानंतर शंभू महादेव आणि अजंठा शेवटी आहे का? नाही. जर आपल्याला कन्फ्युजन झालं तर, आणि अजंठा, सातमाला, शंभू महादेव, हरिश्चंद्र नाही. सगळ्यात पहिलं काय? हरिश्चंद्र. म्हणून पर्याय नंबर दुसरा तुमचं अगदी योग्य उत्तर आहे. फार सिंपल प्रश्न आहे हा. भरपूर वेळा रिपीट होतो हा प्रश्न. सगळेजण मॅपकडे एक वेळ व्यवस्थित बघावे.
येस. आता 8व्या क्रमांकाचा प्रश्न बघूयात. इथे आपल्याला खनिज दिले आहेत, एकेकडे खनिज दिले आहे. मॅच द पेअरचा प्रश्न आहे हा. एकेकडे खनिज आणि एकेकडे जिल्हे. म्हणजे तुम्हाला सिंपल प्रश्न विचारलाय कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे खनिजे मिळतात. काही महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 खनिजे आहेत. त्यातल्या पण 2 पट्ट्यांमध्ये तुमचे खनिज संपत्ती सगळ्यात जास्त व्यापलेली आहे. जर तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर कोकणचा भाग आणि पूर्व विदर्भ इथेच सगळ्यात जास्त तुम्हाला खनिजचे साठे दिसतात. बाकी मग इथे फारच एकट दुक्कट आहे. म्हणून मॅक्सिमम नावं पण बघा तुम्ही कुठले कुठले आहेत. कोल्हापूर, यवतमाळ, भंडारा, उस्मानाबाद म्हणजे पूर्व विदर्भ आणि कोकणमधले काही नावच दिसतील तुम्हाला मॅक्झिमम. हा एक एलिमिनेशनसाठी तुम्हाला सोपा होऊ शकतो. आता इथे तुम्हाला 4 नावं दिली आहेत धातूंची: मँगनीज, बॉक्साईट, चुनखडी, क्रोमाइट. तर त्यांनी तुम्हाला विचारले की फक्त जोड्या लावा. तर आता आपण बाकी पण बघूयात काय काय आहे. हे की लोह खनिज जे आहे ते 20% आहे, सगळ्यात जास्त आहे. आणि ते 2 खडकात आपल्याला आढळतात. एक आहे कोकण जागे आणि एक विदर्भच्या जागेवर आढळतात. मग दुसरं आहे मँगनीज, 40% साठा आहे आपल्याकडे. ते भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग इथे आढळतात. मग बॉक्साईट जे आहे ते आपल्याकडे 21% आहे आणि ते अख्ख्या संपूर्ण कोकणमध्येच आढळतात. कुठे? फक्त संपूर्ण कोकणमध्येच आढळतं. तुमच्या विदर्भात बॉक्साईटचा काहीच रोल नाही आहे. देन क्रोमाइट, मोनी जे आहे ते 10% आहे. ते भंडारा आणि गोंदिया आणि थोडंफार जे आहे रत्नागिरी, सिंधुदुर्गला पण सापडतं. चुनखडी जे आहे राजुरा जिल्ह्यासाठी फेमस आहे. सगळ्यात जास्त यवतमाळमध्ये भेटतं. चंद्रपूर आणि गडचिरोली या पेट्टात येतो. डोलोमाइट जे आहे ते नागपूर आणि चंद्रपूर फेमस आहे. आणि कायनाइट जे आहे, कायनाइट हे भंडारा आणि गोंदियामध्ये तुम्हाला उपयोग सगळ्यात जास्त सापडतात. तर यातला हा एक सिंपल चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवला कुठल्या कुठल्या प्रकारचे धातू कुठल्या कुठल्या जिल्ह्यात सापडतात तर फार सोपा हा प्रश्न होऊन जाईल तुमच्यासाठी. तर उत्तर काय जाणार तुमचं याचं? ॲक्च्युली याचं हा प्रश्न जो आहे आयोगाने कॅन्सल करण्यात आला आहे. हा प्रश्न जो कॅन्सल करण्यात आला आहे हा पण फार सोपा प्रश्न होता. मग 9व्या क्रमांकाचा प्रश्न की तुम्हाला प्रादेशिक विभाग प्रजन्य विचारलाय. तुम्हाला काय विचारलाय म्हणजे कशाचा प्रश्न आहे हा? क्लायमेट, महाराष्ट्राचा क्लायमेट विचारला आहे तुम्हाला. आतापर्यंत खनिजवर झाला, एक प्रादेशिकवर, एक तुमचं प्राकृतिकवर झालं, एक तुमचं मॅपिंगवर झाला प्रश्न है ना, एक तुमचा कृषीमधला एक प्रश्न झाला, एक तुमचा भारताच्या तुम्हाला प्रोजेक्ट्स विचारले होते, एक तुमचा जलविद्युत महाराष्ट्राचा. म्हणजे प्रत्येक एक एक टॉपिकमधून एक एक प्रश्न येतोय. तुम्हाला कंबाईनमध्ये कळत असेल की प्रत्येक टॉपिकला महत्त्व आहे. पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त प्राकृतिक महाराष्ट्राला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे. दुसरं जे नदी प्रणाली सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण 2-2 प्रश्न बघितलेत आतापर्यंत आपण 8 पैकी. मग महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागात पर्जन्य छायेचे प्रदेश आहे? पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे कसा? जर महाराष्ट्राचा आपण विचार करतो मॅपचा, इथे हे आहे पर्वतरांग, आपली सह्याद्री पर्वतरांग आहे, वेस्टर्न घाट ज्याला म्हटला जातो. इथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो म्हणून तो कोकण नद्या आहे ते सगळं आहे हे. आणि तेच त्याचा जेव्हा आपण विचार करतो लेफ्ट भाग, त्याचा लेफ्ट भाग जो आहे हे वेस्टर्न घाट्स आहे, त्याच्या राईटला खूप जास्त पाऊस आणि त्याच्या लेफ्टला पर्वतचा जो उतार आहे इकडचा लेफ्टवाला, तर तिथे सगळ्यात जास्त कमी पाऊस असतो आणि त्याला काय म्हटलं जातं? पर्जन्य छायेचा प्रदेश, दॅट इज अ रेन शॅडो एरिया. आता आपण इथे पहिला मॅप बघूयात. रेन शॅडो एरिया भरपूर कमिटीजनी या एरियाला रेन शॅडो एरिया म्हटलंय. म्हणजे महाराष्ट्राचा भाग फक्त कोकण आणि भरपूरसं विदर्भ सोडून जो भाग आहे तो कशामध्ये मोडला जातो? तो पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये फोडला जातो. आणि त्यातल्या त्यात पण पर्जन्य छायेच्या प्रदेशमध्ये मेजरली नंदुरबार, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर इथे आहे. रेन शॅडो एरियामध्ये किती पाऊस पडतो, किती MM चा पाऊस पडतो? फक्त 75 ते 125 MM चा पाऊस पडतो. आणि तिथे कशा टाईपची मृदा भेटते? काळी आणि तांबडी मृदा जे आपण म्हणतो, ग्रे टाईपची मृदा आहे. एरिया कुठले कुठले आहे? पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नंदुरबारमध्ये.
आणि आपल्याकडे क्लायमेट कशा टाईपचं आहे, मॉन्सून वारे आहे. करेक्ट. क्लायमेट कसं आहे महाराष्ट्रात, ट्रॉपिकल मान्सून आहे. जून महिन्यात सुरू होतो आणि ऑक्टोबरमध्ये तो कुठेतरी परतीचा पाऊस येतो आपल्याकडे. आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये पाऊस कुठे पडतो, सह्याद्रीच्या भागात आणि कोकण भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस. त्यानंतर विदर्भामध्ये आणि थोडाफार जो पाऊस आहे तो मधल्या भागाच्या पठाराच्या भागात येतो आपला. सो इथे आता तुम्हाला विचारला आहे प्रश्न की कुठला जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे ते विदर्भ आणि कोकण असणार आहे का, नाही. आता तुम्हाला कन्फ्युजन होणार, मराठवाडा आहे की वेस्टर्न महाराष्ट्र, म्हणून त्यांनी पहिला ऑप्शनच मराठवाडा सेट केला. बट नो, इट इज रॉंग. मराठवाडा नव्हे तर वेस्टर्न महाराष्ट्र आहे, म्हणजे सांगली, सोलापूर, पुणे हा वाला पट्ट्यात सगळ्यात जास्त पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पडतो. होपफुली क्लिअर झालं असेल. येस. आता 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला की परत आता इथे जलविद्युत केंद्र विचारले आहेत. मगाशी काय विचारलं होतं, सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प कुठला. आता जलविद्युत केंद्र, पॉवर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन्स विचारले आहेत तुम्हाला इथे आणि त्याचे जिल्हे विचारलेत. काय विचारले आहेत, त्याचे जिल्हे विचारलेत की भीरा, वीर, भंडारदारा आणि उजनी कुठे कुठे आहे, कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये. आता हा प्रश्न असा आलाय, पण नेक्स्ट टाइम असा पण प्रश्न येऊ शकतो, हे जे हायड्रो इलेक्ट्रिसिकल पॉवर प्रोजेक्ट्स आहेत ते कुठल्या नदीवर आहे. भंडारदरा, उजनी, बीरा, वीर हे कुठल्या कुठल्या नदीवर आहे आणि त्यातल्या त्यात त्यांचे आपल्याला जिल्हे माहिती असणे गरजेचेच आहे. येस. पहिलं आपण जरा लिस्ट बघून घेऊयात जलविद्युत प्रकल्पांची जिल्ह्यासहित. कोयना हे सातारामध्ये आहे, राधानगरी हे कोल्हापूरचं आहे, पवना पुण्यामध्ये आहे, वैतरणा नाशिक आणि भीरा हे रायगडमध्ये पडतं, जायकवाडी औरंगाबादचं फार मोठं आहे, भिवपुरी रायगडचं, यलदरी हिंगोली, पेंच हे नागपूरचं आहे, खोपोली हे रायगडचं आहे, भातसा ठाण्याचा आहे, जिगाव बुलढाणाचा आहे, घोसीखुर्द भंडारा आणि भाटघर हे नगरचं आहे. तर असे 10 ते 15 जलविद्युत प्रकल्प, जिल्हे, कुठले कुठले पॉवर स्टेशन्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि यासोबतच तुम्हाला इवन जे थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत ते पण माहितीच असायला पाहिजे. तर ते पण आपण एक वेळा बघून घेऊयात. का याच्यावर भरपूर वेळा प्रश्न आला आहे की खापरखेडा कुठे आहे, नागपूरमध्ये, तुंबरे हे मुंबई उपनगरमध्ये येतं, कोराडी नागपूरमध्ये आहे, चंद्रपूरचं चंद्रपूर, बल्लारपूर हे, परई वैजनाथ हे बीडमध्ये येतं, पारस अकोलाचं आहे, छोला हे ठाण्याचं आहे, फेकरी हे भुसावलचं आहे, धोपावे हे रत्नागिरीचे, मौदा नागपूरचे आणि एकलरे असे नाशिकचे. तर हे औष्णिक दॅट इज थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत आणि याच्या आधी जे आपण बघितले ते जलविद्युत आहे. तर या प्रकारे जे उत्तर आहे तुमचं 50 जे आहे ते काय जाणार आहे, दुसरं उत्तर जाणार आहे. काय जाणार आहे, दुसरं उत्तर जाणार आहे. आताच मी तुम्हाला लिस्ट दाखवली कशा प्रकारे काय काय आहे. भीराचं उत्तर जाणार आहे रायगड, वीरचं उत्तर जाणार आहे पुणे, भंडारदाराचं उत्तर जाणार आहे तुमचं नगर आणि तुमचं उजनी जे आहे ते सोलापूरमध्ये आहे. हे क्लिअर झालं सगळ्यांना. येस. आता 11व्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला की महाराष्ट्राच्या जनसंख्येवर प्रश्न आहे. काय, महाराष्ट्राच्या जनसंख्येवर दॅट इज सेन्सेसवर प्रश्न आहे आणि प्रत्येक वर्षी ती मेन्स असो की प्रिलिम्स असो तुम्हाला जनसंख्येवर प्रश्न येतो. हां, तर त्यातल्या त्यात फार सोपा प्रश्न आयोगाने विचारला आहे 2019 मध्ये की पूर्ण एकूण लोकसंख्याचा विचारलाय. काय, एकूण लोकसंख्या किती आहे महाराष्ट्राची. पण इथे स्टुडंट्सला कन्फ्युजन काय झाले, 11-23, 11-13, 11-13, 11-13. आता इथे जास्त कन्फ्यूज होण्याची गरजच नव्हती. जर तुम्हाला फक्त पहिले 5 आकडे पण माहिती असते तर तुम्ही हा उत्तर हमखास राईट करू शकला असता. का, कारण की फक्त एकच उत्तर आहे जे 11-23 सांगतं आणि आपली महाराष्ट्राची जी टोटल लोकसंख्या आहे 11-23-74-333 असं लक्षात ठेवायचं. 11-23-74-333
म्हणून 11 आणि 23 बाकी प्रत्येक जागी 11 13 11 13 दिले, म्हणून एलिमिनेशननीच हा प्रश्न सॉल्व्ह होत होता. पण तरी आपण बघूयात. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जे आहे ते मुंबईमध्ये सगळ्यात जास्त आहे, मग पुण्यामध्ये आहे, मग ठाण्यामध्ये, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत तुमची लोकसंख्या आहे. आणि लोकसंख्येवर प्रश्न फक्त भरपूर विविध घटकावर येतो. जसं तुम्हाला लिटरसी साक्षरता विचारली जाते, त्यानंतर तुम्हाला घनता विचारली जाते, त्यानंतर तुम्हाला इवन सेक्स रेशो विचारला जातो, स्त्री आणि पुरुषचा गुणोत्तर विचारला जातो, त्यातल्या त्यात बाललिंग गुणोत्तर विचारला जातो, अडल्टचं लिंग गुणोत्तर विचारलं जातं, स्त्री पुरुषांचं काय लिंग गुणोत्तर आहे. तुमचा घनतावर प्रश्न आहे, साक्षरतावर प्रश्न आहे, तुमचे SC ST जमाती कुठे राहतात, सगळ्यात जास्त कुठे मिळतात, अशा प्रकारचे टोटल 8 ते 9 घटक आहेत ज्याच्यावर आयोग हमखास प्रत्येक वर्षी जे सेन्ससवर प्रश्न विचारते तुम्हाला. आता थोडी माहिती घेऊन घेऊयात आपल्या सेन्ससबद्दल की महाराष्ट्रामध्ये किती लोक असतात. भारताच्या 11.24 कोटी लोक जे आहेत भारताचे महाराष्ट्रात राहतात. ते किती टक्के आहे महाराष्ट्र भारताच्या 9.28% त्याला म्हटलं जातो. हे एक्झॅक्ट फिगर आहे जे सेन्सस इंडियामध्ये दिलं आहे. 11, 23, 74, 333 सिंपल असं लक्षात ठेवायचं आहे. त्यातल्या त्यात जो आहे आपला किती स्क्वेअर किलोमीटर एरिया व्यापला आहे 307,713 307,713 स्क्वेअर किलोमीटर आपला एरिया महाराष्ट्र व्यापलेला आहे. आणि आपली घनता किती आहे 365 पर स्क्वेअर किलोमीटरची घनता आहे आपली, जी एक ॲव्हरेज घनतावरून कमी आहे. म्हणजे पर स्क्वेअर किलोमीटरमध्ये किती लोक येतात त्याला म्हटले जाते घनता. पॉप्युलेशन किती आहे आपली लोकसंख्या 11.24 करोड्स. लिटरसी किती आहे महाराष्ट्राची 82%. सेक्स रेशो काय आहे 9:9. सो एक ओव्हरऑल एक माहिती तुम्हाला सांगून दिली मी सेन्ससवर कसे प्रश्न येतात. तर तुमचं इथे उत्तर मी तुम्हाला आधीच सांगून दिलं आहे की एक आहे 11, 23, 74, 333. येस. आता 12व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. तर आतापर्यंत आपण 11 प्रश्न बघितलेत. तर असंच काही खूप टफ वाटलं का तुम्हाला की अरे खूप आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आला आहे, मला जमतच नाही, मला जमलाच नसता. तर 15 पैकी भूगोलमध्ये मिनिमम 11 ते 12 प्रश्न तुम्ही आरामात उत्तर येऊ शकतात तुमचे. हे आरामात तुमचे जे आहेत दॅट आन्सर्स कुड कम हे. सो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन इन महाराष्ट्र इथे विचारलं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन बरोबर त्यांचे हेडक्वार्टर त्यांनी म्हटलं आहे कुठले कुठले आहे. एक हा नकाशा दिला आहे कुठल्या तरी ॲडमिनिस्ट्रेशन डिव्हिजनचा. टोटल किती आहे आपल्याकडे प्रशासकीय विभाग 6 प्रशासकीय विभाग आहे. 6 प्रशासकीय विभागपैकी त्यातला एक तुम्हाला दिला आहे पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर. आणि त्याचं तुम्हाला एक हेडक्वार्टर विचारलं आहे कुठलं आहे. तर काहीतरी एक शेप दिला आहे तुम्हाला प्रशासकीय विभागचा हा. आता इथे तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की आपल्याकडे 6 प्रशासकीय विभाग आहे. कुठले कुठले कोणाचे हेडक्वार्टर्स ते माहिती असायला पाहिजे. कोकणचं हेडक्वार्टर आहे मुंबई, पुण्याचं हेडक्वार्टर स्वयं पुणे आहे, नाशिकचं नाशिक, औरंगाबादचं औरंगाबाद, अमरावतीचं अमरावती आणि नागपूरचं नागपूर. पण त्याचा शेप मात्र तुम्हाला माहिती असायला पाहिजे नकाशांच्या अनुसार काय काय आहे. मग कोकणमध्ये किती जिल्हे आहेत, किती तालुके आहेत. कोकणमध्ये 7 जिल्हे आणि 50 तालुके आहेत. पुण्यामध्ये 5 जिल्हे आणि 58 तालुके आहेत. नाशिकमध्ये जे आहेत 5 जिल्हे आणि 54 तालुके आहेत. आणि औरंगाबादमध्ये सगळ्यात जास्त तालुके आणि सगळ्यात जास्त जिल्हे आहेत. किती 8 जिल्हे आणि 76 जे आहेत तुमचे तालुके आहेत. अमरावतीमध्ये 5 जिल्हे आणि 56 तालुके आणि नागपूरमध्ये 6 आणि 64 तालुके आहेत. तर क्लिअर झालं असेल हे तुम्हाला. याची ही पण एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन येऊन गेली तुमच्याकडे की कुठे कुठे काय काय आहे. सो हा तुम्हाला मॅप जो दिला थोडा मोठा आहे, हत्तीच्या आकाराचा दिसतोय काहीतरी पिल्लू. तर हे जे औरंगाबादचा मॅप दिलाय, कुठला दिला आहे तुम्हाला औरंगाबादच्या विभागाचा मॅप दिला आहे.
आणि जे आहे ते औरंगाबाद दिलाय. इथे औरंगाबाद, उस्मानाबाद हे सगळ्या गोष्टी आहेत मॅपमध्ये. म्हणून मॅपिंग पाठ करून ठेवणे खूप गरजेचं आहे, मॅपिंग माहिती असणे. मग 13 नंबरचा प्रश्न आहे की जोड्या लावा विचारला आहे. तुम्हाला एकेकडे म्हणजे बीचेस दिले आहेत आणि दुसऱ्या जागेचे जिल्हे दिले. तर सोपा प्रश्न आहे. जर तुम्हाला माहिती आहे नंदगाव, मारवे कोण कुठे आहे, सतपती वगैरे कुठे कुठे आहेत, कुठल्या प्रकारचे, तर फार सहज प्रकार जे आहे ते जोड्या लावू शकता तुम्ही. हे वेगळे प्रकारचे जसे बीचेस आहे. वेंगुर्ला मालवण कुठे पडतो, सिंधुदुर्गला पडतो. त्यातल्या त्यात रत्नागिरीचं काय, विलनेश्वर आहे. तारकली कुठे येतं, महाराष्ट्रामधल्या रत्नागिरीमध्ये. मुंबईमधला मारवे येतो, मनोरी, गोराई. माड तुम्हाला माहिती आहे माड आयलंड हे मुंबईमध्ये पडतं. अलिबाग हे कुठलं बीच आहे, मांडवा आणि खिळीम आहे. मग रायगडचं हरेश्वर माहिती असेल. जुहूचं, मुंबईचं जुहू. ढाणू बोर्डी हे बोर्डी पालघरचं आणि गणपतीपुळे हे रत्नागिरीचं. तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला बीचेस माहिती असणे फार गरजेचे आहेत. याचं उत्तर आहे तुमचं दॅट इज 53. हा प्रश्न जो आहे तो कॅन्सल करण्यात आला आहे. तर आयोगाने 15 पैकी 2 प्रश्न ते कॅन्सल केले आहेत. 13 प्रश्न उरतात. 13 पैकी तुम्ही आरामात 11 प्रश्न जे आहेत ते आरामात तुम्ही राईट आणू शकता. कारण ॲज इट इज भरपूर पुस्तकांमधून तुम्हाला सापडतात ह्या गोष्टी. आउट ऑफ द पुस्तक असं काहीच आयोगाने विचारलेलं नाही. आता शेवटून दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला अक्षवृत्त विस्तार विचारला आहे. म्हणजे लॅटिट्यूडनल एक्सटेंड विचारलं आहे. महाराष्ट्राचं राज्याचं काय आहे, म्हणजे ते कुठल्या जागेवर कुठे कुठे आहे. सो महाराष्ट्र राज्य जो आहे थोडी माहिती घेऊयात. मुंबईसह तो 1 नोव्हेंबर 56ला स्थापना झाली होती त्याची. पण महाराष्ट्र राज्याची स्थापना स्वतंत्रपणे केव्हा झाली, ती 1 मे 1960ला. मुंबई त्याची राजधानी आहे आणि उपराजधानी नागपूर आहे. पहिले यशवंतराव मुख्यमंत्री होते. पहिले जे गव्हर्नर राज्यपाल श्री प्रकाश होते. आणि लॅटिट्यूडनल एक्सटेंड आणि लॉन्जिट्यूडनल आतापर्यंत आयोगाने 5 वेळा हा प्रश्न विचारला आहे. किती वेळा? 5 वेळा हा प्रश्न विचारला आहे. टोटल किती स्क्वेअर किलोमीटर? 307, 713 आहे. आणि आपली कोस्टलाईन कोकण किनारपट्टी किती आहे? 720 किलोमीटरची तुमची किनारपट्टी आहे. आणि महाराष्ट्र हा 3रा क्रमांकाचा लागतो. कुठल्या एरियाच्या टर्म्समध्ये मोठा, सगळ्यात जास्त मोठा कोण आहे? राजस्थान. दुसरं MP. तिसरं येतं तुमचं महाराष्ट्र. आता एक्सटेंड किती आहे? 1537 नॉर्थ लॅटिट्यूड टू 22.6 नॉर्थ. आणि ईस्टमध्ये किती? म्हणजे महाराष्ट्र हा भारताच्या उत्तरेकडे आणि ईस्टकडे पडतो. कसा पडतो? ईस्ट आणि उत्तरेकडे पडतो. तर 7236 ईस्ट लॉन्जिट्यूड, 858 ईस्ट लॉन्जिट्यूड हे दिलं आहे. आणि तुम्हाला इथे उत्तरांमध्ये पण फार सहजासहज सापडेल. ओके, तर इथे उत्तर तुमचं काय आहे? दॅट इज युअर 1, 15, 4 आणि 22 आणि 6. तर उत्तर हे 33 आहे म्हणून रॉंग, हे 33 आहे म्हणून रॉंग. इथे काय साऊथ आहे म्हणून रॉंग आहे. इथे काय पाहिजे होतं? उत्तरच पाहिजे होतं. हे दोन्ही साऊथ असल्यामुळे हे दोन्ही पर्याय जातात. तर भरपूर वेळा एलिमिनेशन मेथड पण तुमचा फार कामी येतो खरं म्हटलं तर. मग सगळ्यात लास्ट प्रश्न आहे की खसदरीतून वाहणारी कुठली नदी आहे महाराष्ट्रात? हा UPSCचा पण फेवरेट क्वेश्चन आहे की खसदरीचा जो प्रश्न विचारतात. 2च नद्या ज्या खसदरीतून जातात, एक आहे तापी आणि दुसरी आहे नर्मदा. आणि त्यातल्या त्यात जे आहे इथे गोदावरी, कृष्णा, घाटप्रभा वगैरे काहीच नाही आहे. इथे तुमचं उत्तर काय जाणार आहे? जे आहे तापी. काय जाणार आहे तुमचं उत्तर? तापी आहे. हीच फक्त एक खसदरीतून वाहते. इथे तुम्हाला दिसत असेल वेगळ्या वेगळ्या नद्या. इथून विंध्या पर्वत, सतपुडा, मग इथे वेगळ्या वेगळ्या. ते इथून ही खसदरी आहे. ह्या खसदरीतून नर्मदा आणि तापी वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. सो उत्तर काय आहे तुमचं? तापी. येस. सो या प्रकारे आपण जे पूर्ण 15 प्रश्न डिस्कस केले आहेत कंबाईनचे, फार सोप्या प्रकारचे होते. एखादच प्रश्न फार कठीण होता. बाकी मॅपिंग बेस्ड ॲज इट इज महाराष्ट्रावर सगळ्यात जास्त प्रश्न आहे.
भारताच्या भूगोलावर दुसरा प्रश्न आहे. प्राकृतिक भूगोलावर मात्र एखाद दुक्कट प्रश्न येतो, नाही तर कधी येत पण नाही. सो या प्रकारे आपण जे आहे आपण महाराष्ट्राच्या कंबाईनच्या पेपरचं PYQचं ॲनालिसिस केलं आहे. सो होपफुली कळालं असेल. थँक्यू सो मच. फरवरीला पासून जी आहे ही बॅच लॉन्च झाली आहे. सो यू कॅन जॉईन. ही पण बॅच जी आहे ती त्याच प्रकारची आहे की लाईव्ह पण आणि रेकॉर्डेड आणि माध्यम इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यातून असणार आहे. याची टेस्ट सिरीज आहे का? येस. आता कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी साठी पण जे आहे त्याच्यासाठी पण स्पेशली डिझाईन एक सिलेबस अकॉर्डिंग जेवढेही सिलेबसचे मुख्य पॉईंट्स आहेत त्याच्या अकॉर्डिंग जे आहे तुमचे टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात आली आहे. पहिला पेपर जो आहे 11 फरवरी. तर तुम्ही हे 15 टेस्ट टोटल घेऊ शकता याच्यामध्येच. सो थँक्यू सो मच. प्लीज जॉईन द बॅच ॲज सून ॲज पॉसिबल.